नमस्कार. 140 करोड जनतेला नमस्कार. ही भविष्यवाणी आहे आणि विशेष करून प्रांतीय पक्षासाठी भविष्यवाणी आहे. जे राज्यामध्ये प्रभावित असलेले प्रांतीय राजकीय पक्ष आहेत त्यांच्यासाठी भविष्यवाणी आहे आणि चेतावणी पण आहे. आता जे पश्चिम बंगाल आणि आसाम आणि पांडिचेरीमध्ये निकाल आलेले आहेत, भाजपाच्या फेवरमधले निकाल आलेले आहेत किंवा त्यांनी आणलेले आहेत आणि तोच पांडा त्यांनी आधीच्या निवडणुकीमध्ये हरियाणा, महाराष्ट्र अशा निवडणुकीमध्ये वापरला होता आणि त्यामुळे प्रांतीय पक्षांचं अस्तित्व कमी करण्यात चाललं आहे. दिल्लीमधलं आम आदमी पक्षाचं सरकार पाडलं. आता दिल्लीच्या नंतर पंजाबमधलं आम आदमी पक्षाचं सरकार पाडण्याच्या तयारीत असलेली भाजपा आणि महायुती यांना आता या देशामध्ये एक हत्ती सत्ता पाहिजे आहे आणि राष्ट्रीय लेवलचा पक्ष काही त्यांना प्रबळ नाही, जसं की काँग्रेस असेल किंवा इतर जे म्हणतात आम्ही राष्ट्रीय लेवलचे आहोत, त्यांची कोणाचीही एकट्याची ताकद नाही, एकेकाची ताकद राहिलेली नाही. त्यांना सर्व आधी प्रांतीय पक्ष केलं, त्यांच्या स्टेटमध्ये डांबून टाकलं आणि स्टेटमधून सुद्धा त्यांना संपवण्याचे डाव भाजपाने आखलेले आहेत. काही हरकत नाही, परंतु भाजपाला जर विरोधक नसेल तर भाजपाची हुकुमशाही मात्र देशावर येणार आहे आणि हुकुमशाही आल्यावर भारतीय नागरिकाच्या जन्मसिद्ध अधिकाराचं पारतंत्र्यात रूपांतर होणार आहे. तुम्हाला कोणताही स्पीचचा अधिकार राहणार नाही. आता पण कितीतरी लोकांना त्यांच्या भाषणामुळे टार्गेट केलं, समाजसेवकांना सुद्धा टार्गेट केलं. हे आपण महाराष्ट्रात पाहिलं, देशभर पाहिलेलं आहे. त्यामुळे हे जन्मसिद्ध अधिकार, मूलभूत अधिकाराचं रक्षण करण्यासाठी एकमेव पर्याय आहे, तो म्हणजे सैनिक समाज पार्टीचा पर्याय. सैनिक समाज पार्टी ही राष्ट्रीय लेवलची पार्टी आहे आणि भाजपाचा वारू रोखण्यासाठी, भाजपाचं वादळ शमवण्यासाठी फक्त सैनिक समाज पार्टी एकमेव विचारधारा आहे, आयडिओलॉजी आहे. कारण सैनिक समाज पार्टीचा सिटीजन सोल्जर हा देशातील कानाकोपऱ्यात अवेलेबल आहे आणि या प्रांतीय पक्षांना आमची आव्हान आहे, चेतावणी आहे, सल्ला आहे की तुमच्या एकट्याला हे शक्य होणार नाही. त्यापेक्षा तुम्ही आघाडी करू नका, युती करू नका, डायरेक्ट सैनिक समाज पार्टीमध्ये विलीन होण्याचा एकमेव उपाय करा, जेणेकरून सैनिक समाज पार्टी काश्मीर ते कन्याकुमारी आणि इकडं कच्छ ते अरुणाचल प्रदेश पर्यंत पोहोचलेली ही पार्टी आहे आणि हेच फक्त भाजपाचं वादळ रोखू शकते आणि त्यासाठी हा सैनिक समाज पार्टीने आपल्याला दिलेला सल्ला आहे. त्यामुळं सर्व प्रांतीय पक्षांनी या सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीमध्ये सामील होण्याचा निर्णय घ्यावा. हा सर्व देशवासियांच्या हितासाठी आहे. धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.